पुढची एक ब्रेकिंग न्यूज। माढा मतदारसंघामध्ये भाजपला जोरदार धक्का देण्यामध्ये शरद पवारांना यश आलंय। उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। शरद पवार गटातून ते निवडणूक लढवणार आहेत। त्यांचे काका विजयसिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। माढा मतदारसंघात भाजपला जोर का झटका। धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपला रामराम। विजयसिंह मोहिते पाटील ही पवार गटाच्या वाटेवर। राज्यात बारामती इतकी चुरस माढा मतदारसंघात पाहायला मिळते। भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटला होता। तो आता कमालीचा वाढलाय। भाजपच्या वरिष्ठांना ही नाराजी दूर करता आली नाही। उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम केलाय। 14 एप्रिलला ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। 16 एप्रिलला माढ्यातून ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजला येत मोहिते पाटील कुटुंबाची मनधरणी केली होती, मात्र त्याला यश आलं नाही। इतकंच नाही तर एकेकाळचे शरद पवारांचे साथीदार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। विजयसिंह यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली। मोहिते पाटील ईडीला घाबरत नाहीत असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भया हा नॉमिनेशन फॉर्म दाखल करणार आहे, अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांचा पूरक म्हणून मान्य विजयदादांचा फॉर्म आपण भरणार आहोत। दादा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। दादा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण आत्ता ज्यावेळेस पवार साहेब हे बार्शी तालुक्यामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या आम जनतेसमोर ते राष्ट्रामध्ये प्रवेश करणार। आता ईडीचा प्रयोग भाजप करेल असं वाटत नाही। आमच्या विरोधात 100% करणार नाही, कारण आमच्याकडे ईडीची भीती असण्यासारखं काय नाहीच कोणाकडं। त्यामुळं आम्ही काय ईडीला भेटणार नाही आणि भाजपनं किंवा पक्षानं ईडीचा प्रयोग आमच्यावर केला तर भया आत तुरुंगात जाऊन बसला तरी भया माळशी तालुक्यातनं 1,40,000 मताधिक्य घेणार आहे। तर आणि आणखीन हे झालं तर आणखीन 10-15,000 मतं वाढणार आहेत। माढ्यात अशा घडामोडी घडत असताना अडचणीत आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तातडीनं नागपुरात धाव घेतली। देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली। यावेळी आमदार राहुल कुल, जयकुमार गोरेही उपस्थित होते। पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेला संघर्ष एका क्षणात दूर होत नाही, टप्प्याटप्प्यानं सगळं सुरळीत होईल असा विश्वास रणजितसिंह यांनी व्यक्त केलाय। माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या यामध्ये एकमेकाच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत। ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे। अजित पवारांनीही तातडीनं बैठक घेत माढ्यामध्ये युतीधर्म पाळा असे निर्देश पक्षाच्या नेत्यांना दिलेत। राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी यापूर्वीच रणजितसिंह यांची उमेदवारी बदलण्याची उघडपणे मागणी केली होती। दरम्यान अशा प्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं। जनता मोदींच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे। आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही। आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा, मान सन्मान नेहमीच उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला। मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे। शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे। माढ्यात शरद पवारांना मोहिते पाटील घराण्याची साथ मिळाली आहे, त्यामुळे महायुतीसमोरच्या अडचणी वाढल्यात। माढ्यातील या राजकीय संघर्षात मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।